सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय प्रशांत खंडारे साहेब, त्याचप्रमाणे उपनिरीक्षक अशोक नागरे साहेब, तसेच आमचे पोलीस दलातील तोरे दादा, त्याप्रमाणे आपल्या आढावा केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय पाटील बंधू नरेंद्र दादा कुंभाय, महेश दादा गायकवाड आणि फारुख दादा शाह, त्याचप्रमाणे आपल्या आढावा परिसर शिक्षण मंडळाच्या सन्माननीय जॉईंट सेक्रेटरी आदरणीय मीनाताई देशमुख आणि सन्माननीय संचालक आदरणीय दादासाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त अडावद मध्ये विठ्ठल रखुमाई पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. अडावद प्रतिनिधी महेश गायकवाड. देवशयनी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सार्वजनिक विद्यालय अडावद यांच्या वतीने आज अडावद गावातून विठ्ठल रखुमाई यांच्या पालखीची पारंपरिक मार्गाने भव्य व दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण अडावद नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. कार्यक्रमाची सुरुवात सार्वजनिक विद्यालय अडावद येथे विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या पूजनाचा मान अडावद गावाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे व उपपोलीस निरीक्षक सचिन नागरे यांच्या हस्ते पार पडला. यानंतर पालखीचे विधिवत पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत टाळकरी, ढोल ताशा पथक, वारकरी, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी अशा अखंड नामघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले. मार्गभर नागरिकांनी पालखीचे दर्शन घेत स्वागत केले. या सोहळ्यात सार्वजनिक विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला. तर अनेक विद्यार्थिनी रुक्मिणी व वारकरी महिलांच्या पारंपरिक पोशाखात सहभागी झाल्याने मिरवणुकीची शोभा अधिकच खुलली. या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमात विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी वृंद, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार बंधू, पालक तसेच अडावद गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विठ्ठल नामाचा गजर करत पालखीला खांदा देत भक्तिभावाने सहभाग नोंदविला. वारकरी परंपरा, भारतीय संस्कृती आणि संतांच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, त्यांच्यामध्ये अध्यात्म, संस्कार, सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय मूल्ये रुजावीत या उद्देशाने सार्वजनिक विद्यालय अडावद दरवर्षी विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करत असते. त्याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही देवशयनी आषाढी एकादशीचा हा सोहळा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अडावद ग्रामस्थांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून वारकरी परंपरेचा आनंद लुटला. धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक जतनाचा संदेश देणारा हा पालखी सोहळा अडावदकरांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.